गुड मॉर्निंग गाईज. काल रात्री झोपलो सगळे निवांत. त्याच्यानंतर आत्ता सकाळी उठल्यानंतर सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी झाली आहे. 2 पाण्याची बॉटल घेतली आहेत. हे थोडेसे स्नॅक्स आपल्याला खायला, पॉवर बँक आणि चार्जर एक घेतलं आहे जर फोन कोणाचं डिस्चार्ज झालं तर चार्ज करायला. तर हे पटपट वाइंडअप करून ह्या बॅगमध्ये भरूया. ही बॅग घेऊ खाली गेल्यावर तुम्हाला गाडीत बसल्यावर सांगतो आज आपण कुठे कुठे जाणार. ड्रायव्हर का मला सांगत होते हे पण फेमस आहे. ते सगळे ॲक्ट्रेसला फिरवलं आहे. अजय देवगन, जॉनी लिव्हर आणि अजून 2-3 ॲक्टरचं नाव सांगितलेलं ते सांगत होते. त्यांना फिरवलं त्यांनी. तर आम्ही सुद्धा इकडे लस्सी टेस्ट करायला आलो आहे. फेमस लस्सी आहे. 19 कधीपासून आहे वहिनी ही? 1944 पासून यांचं दुकान आहे. म्हणजे लस्सी देखो, ग्लास दाखव अशी केवढा मोठा आहे. हॅलो, फेमस लस्सी. टेस्ट टेस्ट घे. टू मच मलाई. कशी आहे टेस्ट मावशी? एक ग्लासच एवढा मोठा होता की आम्ही 3-4 जणांमध्ये आगला ग्लास घेतला. पूर्ण पी. बघ. अरे तुला म्हटलं चमच्याने खाते जातील. चल. नाही घे चमच्याने घे. भावे खूप आहे भावड्या. घे चमच्याने घे. साईडने पण वायाला जाऊ देऊ नको भावड्या. व्हेरी गुड. आला बुलेट टाकू. त्याला विचार. चला पकडे. बापरे, फेकून देतात मडकी. अरे खूप होतं आतमध्ये. तुम्ही फ्रेश केले का? ऐका पाय बघ. चल लेट्स गो. काल जसं सांगितलं तसं आज पण सांगतो
की सगळे शॉप्स लाईनशीर सेम, बिल्डिंग्स सेम बनवलेत, म्हणजे कलर वगैरे सगळं सेम. मार्केट पूर्ण हे बाप्पू मार्केट आहे वाटतं. हे बाहेरनं सगळं सेम आहे, पण आतमध्ये बघा, आतमध्ये सेंटरमध्ये बघितलं तर वेगळा कलर आहे. फक्त बाहेरनं या लोकांनी सगळीकडे सेम ठेवलं, दोन्ही साईडला. ह्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता की दोन्ही सेम. 300 वर्षापूर्वीचं आहे मार्केट पूर्ण. हे सगळं मार्केट 300 वर्षापूर्वीचं आहे. पिंक सिटी. आता इकडे काय आहे, लक्ष्मी स्वीट्स. इकडेच आपण काल हे खाल्लं होतं. काल आपण जिकडे आलो होतो लक्ष्मी स्वीट्समध्ये, तिकडे झालो आहे जिकडे आपण घेवर खाल्लं आता नाश्ता करायला. बघू, कचोरी वगैरे सगळं फेमस आहे. हे सेम आपल्या महाराष्ट्रात जसं चितळे आहे पुण्याचं, तसं जयपूरमध्ये हे लक्ष्मी स्वीट्स आहे. सेम आहे, चितळेसारखेच सिस्टम आहे. कूपन वगैरे घ्या मग स्वीट्स वगैरे मिळणार, असं कूपन देऊन स्वीट्स मिळणार. सेम तसंच सिस्टम आहे. पहिलं टोकन घेऊन तर घेतो, टेस्ट करतो आज कचोरी आणि ते पण सांगतो तुम्हाला. सो लेट्स सी. एक रिव्ह्यू देतो फक्त. जयपूरमध्ये कोणत्या पण तुम्ही शॉपमध्ये जावा, तिकडे सगळी लोक खूप रूडली बोलतात. तुम्ही काही विचारलं तरी त्याचा रिस्पॉन्स एकदम बरोबर देत नाही. दादाला पण एक्सपिरियन्स आला. दादा सांग जरा काय एक्सपिरियन्स आला. ठीक आहे, चला खाऊन भेटतो. आपण काल इकडे झालो होतो हवा महलला, तिकडे परत आलो आहे. आता सकाळपासूनच गर्दी आहे इकडे. हवा महल. हे पाणी घेतलं का? हे खरं पाणी मला द्या ना. मला पण दे ग पाणी. तर हवा महलवरनं त्या साईडला आपला नारगर फोर्ट दिसला होता, तर त्या साईडला पण चाललो आता. हे सगळं मार्केट काल रात्री आपण फिरलो होतो. खादरबक्स आप देखेंगे राइट में. हाँ, सबने खादरबक्स दुकान नाम रखा है. पीछे भी बीच में दुकान रही, आगे भी आगे. ये सब डुप्लीकेट है, ओरिजिनल कोई भी नहीं है. अच्छा, वो जो थे वो वो चले गए और उनके नाम से सबने कर लिया है. गलती से आपने ले लिया तो मालूम नहीं पड़ेगा आपने कौन सी दुकान से लिया. वो फिर तो अभी मिलता ही नहीं है वैसे और इधर मिलता है. जो मेन फैक्ट्रियाँ हैं जहाँ बनता अच्छा. है वहाँ मिलता है. ये सब डुप्लीकेट बेचते हैं. टूरिस्ट प्लेस है तो टूरिस्ट आता है, ले जाता है इनसे वो चीज़. सस्ते के चक्कर में लोग खरीद लेते हैं. सस्ता. हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आणि हा ओल्ड सिटीचा एक्झिट गेट आहे. इकडनं अलीकडे सगळं सेम कलरचं गव्हर्नमेंटने सांगितलं, सगळ्यांनी सेम कलर ठेवायचा पूर्ण भिंतीचं वगैरे, म्हणून सगळं मार्केट सेम कलर आहे. लाल टाइल्स जैसे पिंक टाइल्स है वो. आणि इकडे पलीकडे न्यू सिटी आहे जयपूरची, तिकडे कलरचं काय एवढं हे नाही आहे. इकडे रिस्ट्रिक्शन्स नाही, तुम्ही कोणताही कलर कसाही ठेवू शकता. ओल्ड सिटीमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत की सेमच कलर हवा आहे. राइट में राज पैलेस होटल है. 50,000 से स्टार्ट है रूम. 50,000 से काय रे? त्या हॉटेलमध्ये रूम्स चालू कोणत्या? 1 डे. नाम क्या था उसका? राज पैलेस. राज पैलेस. हाँ राज. आम्ही गाडी तिकडे खाली पार्क केली कारण इकडे पार्किंगला जागा नव्हती म्हणून. आणि इकडे नारगड फोर्टची सुरुवात झाली आहे. ते लोक चाललेत हळूहळू हळूहळू. अरे चला पटापट, फोटो काढेल ना दादा नंतर. तर चालू झालं. इकडे येताना खूप मोर दिसले होते रस्त्याला. इकडे खूप मोर, लेपर्ड्स वगैरे. तिकडे एक सिटीचा पूर्ण व्ह्यू दिसतोय. तिकडे बघ, तिकडे पूर्ण सिटी दिसते. तर 1 मिनटं सिटीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इकडे मोर वगैरे पण खूप आहेत, दिसला तर दाखवेल. गाडीतनं दिसले होते खूप सारे मोर्स.
तिकडे बघा सिटीचा व्ह्यू आहे, वेट दाखवतो. पूर्ण सिटीचा व्ह्यू येतो इथनं. तिकडनं पण आपण तिकडेच जायचं आहे बहुतेक. तिकडनं तर पूर्ण सिटी दिसेल, पूर्ण जयपूर सिटी आहे जी बघेल तिथपर्यंत लांबपर्यंत दिसते. तिकीट संभाल के रखना, चेकिंग होगा. आम्ही तिकीट्स घेतले. तुम्ही स्टुडंट असेल तर स्टुडंट ID घेऊन या, स्टुडंटवरती डिस्काउंट आहे. तो व्ह्यू बघितला आपण, तो व्ह्यू परत बघू तिकडे पुढे जाऊन फोर्टच्या टकमक टोकाला जाऊन हा फोर्ट एक्सप्लोअर करू. हे हॉटेल्स वगैरे आहेत वाटतं. हे बघ इकडे लिहिलं आहे प्लेस टू व्हिजिट इन नाहरगढ़ फोर्ट. आपल्याकडे आहे ना आपला टूर गाईड. या फोटोशूट चालू आहे. इकडे शीश महल आहे, एवढं वर्थ नाही म्हणून आम्ही जात नाही. आणि ही राजाची गाडी वाटतं. ह्याची घोडे बैल काय आहे ना, ह्याच्यासमोर एक फोटो काढायचा आहे म्हणून थांबलो इथे. फोटो काढतो आणि बाकीचा गड एक्सप्लोअर करू. इकडनं गेलं का तिकडे खाली काहीतरी पॉईंट एक, तो 2-4 पॉईंट्स आहेत, माहिती नाही. फर्स्ट टाईमच आलो आहे मी पण. तर बघा, तुम्ही पण बघा, मी पण बघतो काय काय पॉईंट्स आहेत, एक्सप्लोअर करू. चलो फोटो काढू आणि मग भेटू. हे पूर्ण वाड आहे इकडे, राजवाड्यासारखा. ती 9 काहीतरी राजाचे टोटल 9 रूम्स आहेत काहीतरी. 9 रूम्स आहेत ना? किती रूम्स आहेत दादा? इकडे एंट्री नाही आतमध्ये. आम्ही जे तो मा वाव, नाईस वाडा. किती खोल्या आहेत तिथे, खूप सारे रूम्स आहेत असे. खूप मोठा वाडा आहे रे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये सेंटरला वे टू टेरेस. ते एक रूम आहे, समोर सुद्धा सेम रूम आहे. इकडे पण छोटे छोटे कक्ष आहेत. हे बुक शेल्फ आहे वाटतं, तिकडे बुक्स ठेवायचा राजा. इकडनं दरवाजा बंद आहे म्हणून आपण इकडनं चाललोय. सेम परत आपण सेंटर रूम्समध्ये. टेरेसवरती चाललोय, खालचं झालंय बघून. बघ काहीतरी स्टोरेज. राजा मार्बलचा शॉकिंग होता म्हणून त्याने हे टाईल्स लावलेत. ह्याचंच ऐकून ह्याच्या पाठी फिरून फ्रीमध्ये. बापरे, किती रूम्स आहेत. हे महल आहे. इकडनं काय आहे? तीन सेक्रेटरी असतात, जा ना त्याच्या. हे फुल बुलबुले यासारखं वाटतंय. सगळे रूम्स डायरेक्ट डोअर.
इकडनं पूर्ण महलची एंट्रन्स वगैरे दिसते. इकडनंच आपण एंटर केलं होतं खालनं. आणि हा काहीतरी सिक्रेट रस्ता आहे, तो बोलवता गाईड. राहशील का एकटी इकडनं? बापरे, तिकडनं आपण एंटर केलं होतं, ते समोर आहे ना, समोर तिकडे त्या गेटने आपण एंटर केलं होतं. आणि हा पूर्ण रस्ता आहे, असा सिक्रेट रस्ता म्हणतात त्याला, काय माहिती. आणि प्रत्येक चौकात म्हणजे महलच्या प्रत्येक रूमच्या पाठी असा एक रूम आहे. तिकडनं पूर्ण जयपूर सिटी दिसते असं वाटतंय. ते गेलो ना आपण, तिथे जाऊन बघू. पहिलं आपण एकत्र राहूया, नाहीतर आपण हरवूया. परत फोन करायला इथे रेंज वगैरे काय नाही, त्यामुळे एकत्र राहणं बरं आहे. हे तुम्हाला सांगितलं जसं प्रत्येक रूमच्या इथे इकडनं पूर्ण जयपूर सिटी दिसते. तुम्ही बघू शकता लांब लांबपर्यंत पूर्ण घरच घर आहेत. इकडे पण आपण जाऊ आता. हे इकडनं तर प्रॉपर दिसेल. ते झेंडा पण लावला आहे, कोणता काय माहिती, राजाचा आहे वाटतं. प्रॉपर किल्ल्याचा व्ह्यू रे इथनं. हे पण सगळे राणीचीच रूम आहे वाटतं, राण्यांची रूम आहेत वाटतं. इथे बुकशेल्फ प्रत्येकच्या इथे असंच आहे. प्रत्येक चौकात असं एक चौक आहे प्रत्येक महालमध्ये. सगळीकडे सेम रूम्स आहेत. मोस्टली 9 रूम्स आहेत टोटल. 9 महल, एका महलमध्ये 9 कमरे आहेत असे प्रत्येक. आता आपण जसं एक बघितलं असे टोटल 9 कमरे आहेत. इकडनं हॉल आहे वाटतं, हा तो बेडरूम आहे. प्रत्येक राणीसाठी तसंच आहे, 9 राणीचे 9 हॉल आणि बेडरूम्स. आणि इकडे अंगण. अंगणातनं असं कोणीतरी आवाज दिला तर असं जायचं मस्त आहे की खाली, काय रे आलो, थांब 5 मिनटं थांब असं म्हणायचं. आणि इकडनं परत असं जिन्याने खाली जायचं. खाली जाऊन मग बघायचं काय आहे. असं खाली मध्ये डक पण बनवलं एक पाणी जाण्यासाठी, वॉटरसाठी. सेम आहे, महलचे सगळे रूम्स ऑलमोस्ट सेम आहेत. हा एक रूम पॅक आहे, काय माहिती इथे काय. इथे वायर लावली आहे. इथनं पण एक सिक्रेट रूम आहे. हे इकडनं सिक्रेट दरवाजा आहे, पण भीती वाटते जायला. तिकडे नको जायला. चलो लेट्स गो. तिकडे जाऊन बघू आता फोटोज वगैरे काय लावू. टोटल सगळ्या राणीला सेम हॉल आणि बेडरूम. आणि इथनं पूर्ण जयपूर दिसतं. सेम बेडरूम आहे आणि इथनं पण पूर्ण जयपूर दिसतंच आहे. प्रत्येक राणीला जयपूरचा व्ह्यू आहे. आणि तिथे कोणतरी तलाव आहे, तिकडे काहीतरी गार्डन दिसतंय, कोणतरी पतंग पण उडवतंय. हो मंकी पण आहे तिकडे. वाव मंकी. वहिनी तुला राहायचं का इथे? बिल्डिंग पण फेल आहे रे. फोटो सेशन चालू आहेत राणींच्या रूममध्ये. माय गॉड, इकडनं व्ह्यू पण आहे. वाव, मंकी वगैरे पण भरपूर आहे तिथे. हा पूर्ण फोर्ट आहे असा. प्रत्येक राणीच्या महलाच्या वरती असं हे आहे, कमान आहे. आपल्या खाली एक रूम आहे, इथे एक रूम आहे, तिथे एक रूम आहे, तिथे एक रूम आहे, तिथे एक रूम आहे, तिथे एक रूम आहे. सगळा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 टोटल 11 आहेत. 11पैकी 9 राण्यांचे रूम्स आहेत आणि 2 एक जेवणाचं एरिया आणि एक राजाचं रूम. इकडनं पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही. एवढा भारी व्ह्यू. दादा ते काय रे, ते काय रेस कोर्स आहे काय? रेस कोर्स आहे तो. ते काय समोर
राजाला मार्बल खूप आवडायचं वाटतं, कारण सगळीकडे मार्बल आणि थंड आहे खूप. इकडे स्टोरेज ठेवलं आहे राजाने, थंडीसाठी बेडशीट वगैरे ठेवायचा. शेट, हे मगाशी जसं म्हटलं वरती कोणी आवाज दिला तर इथनंच हाय हॅलो. काय करायचं रील? ते लोक तिकडे फिरत होते, आम्ही इकडे थोडं रील शूट करत होतो वहिनी आणि तनुचा. मगाशी तुम्हाला म्हटलं ना इकडनं ह्या खिडक्या आहेत त्या राजाचा चोर दरवाजा म्हणा काही म्हणा, इकडनं इकडे खाली काय चालू आहे ते सगळं दिसतं. आणि ह्यालाच अटॅच सगळ्या राणींचे रूम्स आहेत. ह्या साईडने त्या पलीकडे राणीचे रूम आहेत आणि इकडे त्या साईडला पलीकडे राणीचे रूम आहेत. आणि प्रत्येक राणीला असं अंगणसारखं टाईप आहे, तुम्हाला टेरेसवरनं दाखवलंच आहे. एवढंच आहे. फोर्ट समोर राजाचा रूम आहे वाटतं इकडे पूर्ण. ह्या साईडला 3 राणींचे रूम, ह्या साईडला ती राणींचे रूम. टोटल किती 9 राणी आहेत. सो एवढंच आहे. आता हे झालं बघून तर आता निघूया आणि दुसरा फोर्टला जाऊ. बघू दुसरीकडे कुठे जायचं आहे. दुसरीकडे कुठे जायचं आहे नेक्स्ट? जलमहल. आता जलमहलला जाऊ आणि मग तिकडे जाऊन भेटू. यो चालू आहे, आवाज कसं घुमतोय बघा. आता मावशी येईल आणि दरवाजा उघडेल. आली आली. अगं दरवाजा का नाही उघडला? जेव्हा वाटलं दरवाजा उघडणार आहे. अच्छा मी करू? चालू होतो नाही. It's time to give it back to mommy. आली राणी आली. राणी आली बाहेर. बहन डर गई. चलो बाय बाय टू दिस महल. चाललं घरी आम्ही रिटर्न. इकडनं पण एंट्री होती. राजाच्या काळी असं हे नव्हतं, इंडिकेटर नव्हता, काय मेटल डिटेक्टर नव्हता, तो आत्ता लावला आहे. इकडे आपण मग अशीच फोटो काढून झालेत. सो आता जलमहलकडे आपला प्रवास सुरू झाला आहे. जलमहलकडे जाऊ. आता गाडी बाहेर पार्क केली तर तिकडे जाऊन भेटू, कारण इकडे रेंज वगैरे नाही तर फोन लागणार नाही आपल्या ड्रायव्हरला. सो आता बाहेर जाऊ, गाडी शोधू, गाडीत बसू आणि मग डायरेक्ट तिकडेच भेटूया. चलो बाय. प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. ते तिकडे काहीतरी पाण्याचं स्टोरेज वाटतं ते बघून जायचं आहे. सो इकडनं जाऊ. मावशीला तिकडनं आणतोय आता, पण इकडनं जाऊ. ये कम ऑन. अरे मार उडी काय ना. अरे इकडनं स्लोप आहे, थोडासा स्लोप आहे, पण ते काय होय नाही वॉटर स्टोरेज आहे एवढी मोठी. विहीर आहे विहीर. हा मग ते विहीर काय पाण्याचीच असती. हे टाकं आहे पाण्याचं, तिकडे मोठं पाण्याचं टाकं आहे. पावसाळ्याचं पाणी सगळं इकडे जमा होतं. आणि हे पण ते सेम आहे वाटतं. वेट लेट्स सी. हे काय स्टेप वेल. बावडी आहे बावडी. द मिडवेल स्टेप वेल वॉज बिल्ड फॉर कलेक्टिंग अँड कन्झर्विंग रेन वॉटर कमिंग फ्रॉम द चॅनल. पाण्याचे पावसाचं पाणी आहे ते इकडे स्टोअर करून मग ते पूर्ण वर्षभर वापरण्यात येत होतं. हे पाणी आहे जे राजाच्या टायमाला पाणी प्यायला. इकडे आंघोळीला पण येत असतील का नाही का मावशी? इकडे खाली जायला स्टेप्समध्ये जागा पण आहे. आता बंद आहे रस्ता.
कारण सेफ नाही आहे इकडे काही. सेफ नाही म्हणजे कोणाला जर पोहता येत नसेल तर तो बुडून जाईल म्हणून. पण पावसाचं पाणी इकडे स्टोअर होतं सगळं, एवढ्या हाईटपर्यंत येऊ शकतं, म्हणजे ते वर्षभर वापरू शकतात. गडावरती जेवढे राहणार आहेत सगळे सर्वंट, राजा, राणी वगैरे सगळं. सो हे बघून झालं आहे. बॅक टू पवेलियन, बॅक टू गाडी. गाडीत जाऊन भेटू, बघू गाडीत जाऊन भेटू. चला बाय.